हे जे व्हिडिओ आता दिसतायत ना, तर आम्ही उज्जैनचं महाकालचं दर्शन घेतल्यानंतर ना दुपारचं आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही महाकालचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलं. त्याच्या आधी आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडं जायला लागतं, म्हणजे तिथं रिक्षाची वगैरे सोय आहे. तुम्हाला जर प्रायव्हेट गाडी पाहिजे असेल, फोर व्हीलर वगैरे तरीसुद्धा मिळतात. म्हणजे जसं आपल्याला आपल्या माणसात त्याप्रमाणे बस आहे, तिथं सुविधा केलेली आहे त्यांनी त्याप्रमाणे. तर जास्त करून रिक्षाने जास्त लोक प्रवास करताना दिसले. आणि हे कालभैरवाचं दर्शन घ्यायला ना, जर तुम्ही उज्जैनमध्ये गेलात तर कालभैरवाचं दर्शन घ्यायला तुम्ही सकाळच जावा, कारण सकाळची थोडी गर्दी कमी असते आणि संध्याकाळची म्हणजे दुपारनंतर खूपच गर्दी असते. तिथं सिक्युरिटी अजिबात नसते आणि नसते म्हणजे अजिबातच नसते आणि खूप खेचाखची असते. ढकलाढकली करतात, भांडणं करतात, खूप बरंच काय काय करतात, पण एक सुद्धा पोलीस नव्हता तिथे. त्यामुळे तुम्ही जर उज्जैनला कधी गेलात तर तुम्ही पहिलं कालभैरवाचं दर्शन घ्या, नंतर मग महाकालचं घ्या. आणि दर्शन घ्यायच्या आधी जेवणाची वगैरे खूप छान सोय आहे तिकडे. असं नाही की खूपच चांगलं जेवण मिळतं. तर ही नर्मदा नदी आहे. तर किती छान पाणी दिसतंय आणि हे जे आता तलाव म्हणजे नर्मदा नदीचंच पाणी आहे हे सुद्धा, पण ते थोडं तलावाचं त्याला हे झालेलं आहे, म्हणजे तलावच आहे तो. तिथं ना खूप कमळं फुललेली होती, इतकी सुंदर होती, पण ती माझ्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये काही आली नाही ती. मी गाडीमधूनच त्यांना म्हणजे शूट केलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ घेतलाय, चित्रीकरण केलेलं आहे मी. तर जेव्हा कालभैरवाचं दर्शन घेतो ना, तर इतकी फिरून रांगा असतात ना, आणि इतके जे आजूबाजूला जे लोखंडी लाईन मध्ये चालण्यासाठी हे केलेलं आहे ना, तर तिथं एवढे लोकांनी धागे बांधलेले असतात, बापरे, काय विचारून सोय नाही. ज्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बांधलेले असतात किंवा इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून बांधलेले असतात, असंच काहीतरी असणार आहे. तर हे नर्मदा नदीचं ना सौंदर्य एवढं अप्रतिम आहे, काय विचारून सोय नाही. आता हे पाठीमागचं हे ओंकारेश्वर मंदिर आहे. आता मी तुम्हाला दाखवते ना, व्हिडिओ थोडे माझे मागे पुढे झालेले तर आहेत. ओंकारेश्वरला हे आहे ते, तिथून जायला लागतं वरती, असं ते झुला का काहीतरी म्हणतात ना, तिथून असं आहे. नर्मदा नदी ओलांडून जावं लागतं ओंकारेश्वरला. तर तिथं आहे जाण्यासाठी मार्ग, खूपच छान आहे. आणि हे बघा, आम्ही ओंकारेश्वरला ना जलाभिषेकच होतो फक्त, बाकी काही नाही. आणि जलाभिषेकचं ऑनलाईन सुद्धा बुकिंग असतं, त्यामुळे ऑनलाईन ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांची लाईन वेगळी असते. जर तुमचे छोटे मुलं असतील, आई वडील वृद्ध असतील, वयस्कर असतील, तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा आणि ओंकारेश्वर जलाभिषेक करा. तर खूपच छान वाटलं. हे बघा, गर्दी दाखवते तुम्हाला. जास्त व्हिडिओ नाही घ्यायला मिळाला, कारण ना मंदिर तर खूपच भारी आहे, त्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, ज्यांनी बघितलंय. आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की दर्शनाला जावा. हे ओंकारेश्वर मंदिर आहे, इथून जवळच एकदम देव आहे. जलाभिषेक न करायला तर खूपच भारी वाटतं, खूप मन प्रसन्न होतं. इथे गर्दी होती, ओंकारेश्वरला खूप गर्दी होती, पण तिथं अजिबात ढकलत नव्हते, कोणीच कोणाला ढकलत नव्हते, सगळं शिस्तीत चाललं होतं. तर त्यामुळं ओंकारेश्वरला खूप छान दर्शन झालं आमचं. ही पूर्ण लाईन ओंकारेश्वरचीच आहे. तर तिकडचं सगळं चांगलं आहे, फक्त कालभैरवला जाताना तेवढं तुम्ही काळजी घेऊन जावा. तिथं ऑनलाईन बुकिंग नसतं दर्शनासाठी, डायरेक्ट सगळ्यांना दर्शनासाठी सोडलं जातं. तिथं जास्त मी व्हिडिओ नाही घेतला, कारण माझ्या मोबाईलचं चार्जिंग पण संपलेलं होतं. हा बघा, हे नर्मदा नदी खाली आहे आणि इथून जायला आपल्याला ओंकारेश्वरला रस्ता आहे. तिथं पहिलं चेकिंग होतं, म्हणजे आपलं जे जे काय कागदपत्र आहेत ना चेक केले जातात, आपले आधार कार्ड वगैरे सगळं चेक केलं जातं. नंतर तिथं वाटतं पास कार्ड देतात वाटतं ओंकारेश्वरचं. जर ज्यांचं ऑनलाईन बुकिंग आहे ना त्यांचं पण चेक केलं जातं आणि नंतरच सोडलं जातं दर्शनासाठी, त्याशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री देत नाहीत ते. आणि तिथं ओंकारेश्वरला गेल्यानंतर बोटिंग करून, म्हणजे नर्मदा नदी आहे ना, तिथंच बोटिंग करून आपल्याला मामलेश्वरला जायचं असतं. मामलेश्वरचं पण तिथं मला नाहीच शूटिंग करायला मिळालं, कारण ना माझी खूप तब्येत बिघडली होती. कारण ना खूप म्हणजे खूपच, माझा तुम्हाला माहिती असेल, मी बरेच वेळा बोलते डोकं दुखतं म्हणून, पण माझं बाहेर गेल्यावर जास्त डोकं दुखतं आणि माझ्याशिवाय कोण व्हिडिओ घेणार नाहीत.
हे तर मला माहिती आहे. त्यामुळं ते तिथलं महाबळेश्वरचे पण राहिलेत. एखाद्या वेळेस तुम्हाला मिळतील सुद्धा. कोणी आमच्या घरात घेतले असतील व्हिडिओ तर. हां, माझ्या बहिणीने घेतलेले आहेत थोडे महाबळेश्वरचे व्हिडिओ. तर तिच्या शॉर्ट्समध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळेल महाबळेश्वरचं. आणि हे इंदोरचं गणपती मंदिर आहे. तिथं आरती आम्हाला मिळाली. खूप छान होती आरती. आरती तर खूप छान असणार अर्थातच. आणि आम्ही ज्या हॉटेलवर राहिलो होतो ना, तर ते हे हॉटेल